नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याचं बराच कांगावा काही प्रसारमाध्यमांनी केलेला आहे. काही दिवसांपूर्वी सरकारनं मोठा गाजावाजा करत किसान क्रेडिट कार्ड योजनेत सुधारणा जाहीर केली. आता 5 लाखापर्यंत कर्ज मिळणार, 2 लाखापर्यंत हमीशिवाय मिळणार, 4% व्याजदरावर मिळणार आणि बरंच काही या योजनेबाबत सांगितलं गेलं. वास्तविक किसान क्रेडिट कार्ड ही एक जुनीच योजना आहे, मात्र तिला नवीन लेबलमध्ये काही वर्षांपूर्वी इंट्रोड्यूस केलं. सीएससी या लुटारू कंपनीच्या माध्यमातून गावोगाव शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डच्या नावाखाली कॅम्प लावले गेले आणि या कॅम्पच्या माध्यमातून 200, 500, 100 असं या शेतकऱ्यांना लुटलं गेलं. आता खरंच या योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा मिळतो का सरकारची नुसती जाहिरातबाजी असते, ह्या बाबतची माहिती आपण घेणार आहोत. याबाबत शेतकऱ्यांशी जर तुम्ही प्रत्यक्ष संवाद साधला तर आतापर्यंत 99% शेतकऱ्यांचं हेच उत्तर येईल की आम्हाला यातून काहीच प्रत्यक्ष फायदा मिळाला नाही. कॅम्पमध्ये अर्ज भरायला पैसे घेतले गेले आणि यातून जी काही उत्पत्ती निष्पत्ती व्हायची ती त्याचा बेनिफिट काहीच नाही. किसान क्रेडिट कार्डची जी काही संकल्पना आहे किंवा त्यामागचा जो काही इतिहास आहे, तर सर्वप्रथम 1998 साली सुरू झालेली ही किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना आपत्कालीन कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. म्हणजे मुख्य उद्देश हा होता की शेतकऱ्यांना शेतीसाठी त्वरित भांडवल उपलब्ध करून देणे हा योजनेमागचा मूळ उद्देश होता. आता तर खरं तर या योजनेचा लाभ कोणाला मिळणार होता की जी शेतकरी पीक कर्ज घेतात, म्हणजे त्यांना एक कार्ड पुरवलं जाणार होतं आणि त्या कार्डवरून समजा जर एखाद्या शेतकऱ्याच्या खात्याला 1 लाख रुपये जमा होत असतील पीक कर्जाचे आणि त्यातून तो 20,000 रुपये काढत असेल, खर्च करत असेल, तर त्या 20,000 रुपयाला त्या दिवसापासून वापरलेल्या रकमेपुरतं त्याला व्याज लागणार. म्हणजे थोडक्यात हे ओडी टाईप हा कर्ज प्रकार होता. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो भाग होता, तर शेतकऱ्यांना हे सुखासुखी क्रेडिट कार्ड मिळणार नव्हतं किंवा मिळत नाही किंवा मिळणारही नाही. याच्यासाठी वेगवेगळ्या कागदपत्रांचा पसारा जमा करावा लागतो. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, 712, 8 वावराच्या नोंदीचे दस्तावेज आणि इतर सर्व केल्याच्या नंतर तुमचं सिबिलही आता शेतकऱ्यांचं तपासलं जातं आणि हे सगळे सोपस्कार दिल्याच्या नंतर जर तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांकडे या कर्जाची मागणी करत असाल, तर हे कागद दिल्याच्या नंतर तुमची फाईल महिना 2 महिने ही पडून राहते. त्याच्यातही तुम्हाला पतमर्यादा एकरी 15,000 पासून तर त्या ओलिताच्या क्षेत्रानुसार किंवा तुमच्या याच्यानुसार हार्डली 40,000 पर्यंत दिली जाते. म्हणजे सरासरी एकरी 20,000 पर्यंत तुम्हाला पतमर्यादा शेतकऱ्यांना दिली जाते. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर राष्ट्रीयकृत बँकात जर तुम्ही कर्जाची मागणी करत असाल, विशेषतः स्टेट बँकेत, तर त्यांना दिलेल्या टार्गेटनुसार तुमच्या पीक कर्जाचं वितरण किंवा डिस्बर्समेंट किंवा वाटप हे हेल्थ इन्शुरन्स किंवा जनरल इन्शुरन्स खरेदी केल्याशिवाय तुमच्या खात्याला तो फील्ड ऑफिसर, ॲग्री ऑफिसर हे कर्ज जमाच करत नाही. हा आजवरचा अनेक शेतकऱ्यांचा आजवरचा आजवरचा अनेक शेतकऱ्यांचा याबाबतचा अनुभव आहे. कर्ज मंजूर झाल्याच्या नंतर तुमच्या खात्याला जर ते जमा झालं, तर त्यानंतर तुम्हाला ते कार्ड आधीच दिलेलं असतं किंवा तुम्हाला ते भेटलेलं असतं. परंतु सगळ्यात पुन्हा अवघड गोष्ट असते ती त्याचा पिन जनरेट करणं आणि ह्या सगळे सोपस्कार केल्याच्या नंतर पुन्हा एकदा या अर्थसंकल्पामध्ये किसान क्रेडिट कार्डचा गाजावाजा करण्यात आला. मात्र याचा प्रत्यक्षात शेतकऱ्याला किती फायदा आहे, किती नाही, हे प्रत्यक्ष शेतकऱ्यालाच जाऊन विचारावं. सरकारच्या योजना येतात, त्याच्या घोषणा होतात, त्याच्या जाहिरातबाजीवर खूप मोठा खर्च होतो आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नाही. एवढंच काय की सरकार शेतकऱ्यांना हमी भावाची हमी सुद्धा देऊ शकत नाही. सोयाबीनचा हमी भाव 4800 रुपये जवळपास असताना यावर्षी सर्रास सोयाबीन 3700-3800 रुपये विकल्या गेली. तुरीचीही सध्या तीच पंचायत आहे. इकून तिकून एखादा शेतकरी जर समजा नाफेडमध्ये आपली तूर किंवा सोयाबीन विक्रीसाठी नेतो म्हटलं, तर त्याला महिना 2-2 महिने पैसे मिळत नाही आणि एवढी सहनशीलता कुठल्या शेतकऱ्यांकडे नसतं. तर सरकारला आमचं एकच सांगणं आहे की तुमच्या ह्या सस्त्या सुकाळाच्या योजना बंद करा आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, त्याचा तो पूर्णपणे स्वावलंबी बनेल अशा गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा. तुमचा अर्थसंकल्प आमच्या काहीही कामाचा नाही. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद.